मुसळधार पावसामुळे केडगावमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान. मनपा उपायुक्त विजयकुमार मुंढे यांनी केली नुकसान झालेल्या ठिकाणांची पाहणी. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे केडगावमध्ये मोठ्या प्रमाणावर पूर परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे केडगावमध्ये राहत असणाऱ्या काही नागरिकांच्या घरात देखील पाणी घुसलं होतं. केडगाव अमरधामची संरक्षण भिंत देखील या पावसानं कोसळली. देवी रोडवरील आंबेडकर भवनाची भिंतही कोसळली. कांबळेमाळा येथील पूल वाहून गेला. याआधी नुकसान झालेल्या भागाची आज महानगरपालिका उपायुक्त मुंढे यांना बोलावून नगरसेवक मनोज कोतकर यांनी पाहणी करून नुकसान भरपाईची मागणी केली. उपायुक्त विजयकुमार मुंढे यांनी यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई कशा प्रकारे देता येईल ते सांगून आश्वासन दिलं. यावेळी माजी सभापती मनोजदादा कोतकर, शरद ठुबे, सुमित लोंढे, सोनू बापू घेंबोड, बाळा कोतकर, ऋषी गवळी, शुभम लोंढे, भाऊ गुंड आदी उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर. काल नगर जिल्ह्यामध्ये सर्वदूर मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्याच पावसाचा फटका केडगाव परिसरातील सर्व भागाला झाला. केडगावमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या ठिकाणी अमरधामची भिंत असन, आंबेडकर भवनची भिंत असन, त्याचप्रमाणे कांबळेमाळ्यात जाणारा रस्त्यावरील पूल देखील त्या ठिकाणी खचलेला आहे. आणि यामुळं केडगावतील नागरिकांना या पाण्याचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागलेला आहे. अनेक नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी त्या ठिकाणी शिरलेलं आहे. गेल्या 3 दिवसापूर्वी या ठिकाणी सोमवारी ठेकेदाराला अमरधामची कामाची पाहणी करायला आणलं होतं. तेव्हा त्या ठेकेदाराला सांगितलं होतं की मंगळवारी या जाळ्याचं काम चालू कर, त्या तिथे जे छोट्या छोट्या समस्या होत्या त्या दुरुस्त करायला सांगितलं होतं. पण ठेकेदाराने सांगितलं का मंगळवारी न करता बुधवारी करतो. आणि नक्कीच त्या ठिकाणी जो ठेकेदार या ठिकाणी मटेरियल टाकणार होता अमरधाम मध्ये, ते टाकलं नाही. ते जर टाकलं असतं तर या ठिकाणी ते देखील पाण्यासंग वाहून गेलं असतं. आताच महानगरपालिकेच्या मुंडे साहेबांनी या ठिकाणी व्हिजिट केली आणि त्यांनी सांगितलं की जे काही समस्या आहेत ते आपण लवकरच दूर करू. आणि या ठिकाणी जी अमरधामची जी भिंत पडलेली ती बांधणं अत्यंत गरजेचं आहे. ती बांधणं गरजेचं आहे कारण की ज्या वेळेस अमरधाम मध्ये मयत होती, मयत झाल्यानंतर जर बाहेरून त्या कुत्रे त्या पडलेल्या भिंतीमधून तिथून जर आतमध्ये आले आणि त्या ठिकाणी काही दुर्घटना घडायला नको, त्यामुळं लवकरात लवकर या ठिकाणी ती भिंत बांधण्याचं या ठिकाणी आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आणि ज्या ज्या भागामध्ये नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय त्यांनी देखील कोणती काळजी करू नये. प्रशासन त्या ठिकाणी त्यांना मदतीसाठी उभा राहण्याचा प्रयत्न करते. ज्या ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानी झालेल्या आहेत लवकरच त्या ठिकाणी तलाठी देखील व्हिजिट करतील आणि त्या ठिकाणचा पंचनामा करून घेतील अशी या ठिकाणी आशा आहे. की अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. त्यामुळं एक प्रशासनाला देखील विनंती की आपण लवकरात लवकर या परिसरातील ज्या काही समस्या आहेत, शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या समजून घेऊन त्या सोडवाव्या एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. काल अतिवृष्टीमुळे केडगाव परिसरामध्ये जे नुकसान झालं त्या नुकसानीच्या संदर्भात पालिकेचे उपायुक्त आणि इतर अधिकारी आज सकाळी व्हिजिट करून गेलेले आहेत. त्यांनी आश्वासन दिले का परिसरातील ज्या ज्या घरांचे नुकसान झालं, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळून देऊ असे आश्वासन त्यांनी आज आम्हाला दिलेलं आहे. आमच्या देवी रोड परिसरातील जे आंबेडकर भवन आहे त्याची भिंत, आमचं केडगावचं अमरधाम आहे त्याची भिंत, असं कांबळेमाळा येथील पूल, असं बऱ्याच मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेलं आहे भरपूर प्रमाणात. त्याचं लवकरात लवकर काम हे करण्याचं आश्वासन आम्हाला सर्व अधिकाऱ्यांनी दिलेलं आहे. आणि पंचनामे करण्याचे आदेश पुढील अधिकाऱ्यांना देऊन हे नुकसान या सर्वांना मिळेल अशी आशा आहे. धन्यवाद.